आज मी तुम्हाला शेळीपालनमध्ये किंवा मेंढीपालनमध्ये जास्त करून मक्याच्या भरड्याला आणि आपलं खायचं जे मीठ असते त्याला जास्त महत्त्व दिलं जातं. आता त्याचे फायदे काय असतात व कोणकोणतं पीठ दिलं पाहिजे व कोणकोणतं मीठ दिलं पाहिजे यावरच मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. जसं की ह्या सगळ्या गोष्टीचं काय असते, एक पाणी पिण्यासाठी किंवा तब्येत सुधारण्यासाठी किंवा त्याच्या शरीरातल्या ज्या कमी आहेत, जसं की आपण सप्लिमेंट वगैरे त्या गोष्टीवर आपण चर्चा करत असतो बऱ्याचदा, बरोबर. तर त्या गोष्टीसाठी हे दिलं जातं, जसं की अन्न वगैरे व्यवस्थित खावं किंवा पचनक्रिया व्हावी किंवा त्याच्या हाडाची वगैरे वाढ व्हावी, वजन वाढावं, ह्यासाठी जसं की आपण टॉनिक वगैरे देतो, तर तसंच हे मीठही काम करत असते, बरोबर. त्याच्या शरीरातल्या ज्या पण कमी आहेत त्या कमी भरून काढण्याचं ते मीठ काम करत असते. मग त्यासाठी खायचं मीठ दिलं जात नाही. आता 99% लोकांना माहीत नाही कोणतं मीठ दिलं जातं, बरोबर. त्यामुळं लोक काय करतात, पीठ आणि मीठ घालायचं म्हटलं का मक्याचा भरडा लोकांना आठवतो पीठ म्हटलं का, आणि मीठ म्हटलं का घरातलं मीठ आठवतं, बरोबर. तर तसं न करता मीठ म्हणजे कोणतं मीठ असतं या, जसं की शेंदा नमक म्हणून एक मीठ असते या, बरोबर. तर त्या मिठाचा खडा येतो, जसं की मी थंबनेलवरती टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता. जसं की दुसरी गोष्ट म्हणजे एक काळं मीठ येतं, जसं की आपल्या इथं भेटतं. ही दोन्हीही मीठ तुम्हाला मोठ्या किराणा मालाच्या दुकानात किंवा जसं की मोठं बाजार वगैरे असेल तर त्यात सहजासहजी भेटून जातात, बरोबर. तर दोन्ही मीठ खायचीच आहेत. तर काळं मीठ ही नॉर्मल टाकायचं असते, म्हणजे जवळजवळ एक धरून चाला, एक 100% असते या, त्यातलं एक 10 ते 15% ते 20% काळं मीठ टाकायचं असते या. आणि बाकीचं जे जवळजवळ जे 80-85% आहे ते शेंदा नमक टाकायचं असते. खायचं मीठ वापरायचं नसते या. खायच्या मिठामध्ये केमिकल वगैरे असते या थोडंफार, त्यामुळं खायचं मीठ वापरायचं नसते या, बरोबर. आणि खायच्या मिठामध्ये ते मांसाचं आहे आणि हे जनावरांसाठी ते चांगलं असते आणि माणसंही खातात, कारण का ह्या मिठामध्ये बरेच काही जीवनसत्व जसं आपण भाज्यामध्ये समजतो तशाच प्रकारचं ह्या मिठामध्ये पण असतं. जसं की भूकवाढीचं किंवा कोणत्याही शरीराला वाईट परिणाम ह्या मिठाचे आढळत नाहीत. म्हणजे ज्यांना BP आहे, शुगर आहे, तर अशा लोकांसाठी तर एकदम चांगलं मानलं जातं हे मीठ, बरोबर. जे शेंदा नमक आहे ती, आणि जसं की काळं मीठ, बरोबर. तर आता जसं की ह्याचा जर तुम्हाला अभ्यास करायचा झालं तर तुमच्या घरातल्या जी महिला आहेत त्यांना जसं की चपातीमध्ये वगैरे मीठ टाकतात, त्यामुळे पिठाचा अंदाज असतो, चवीनुसार मीठ टाकायचं, बरोबर. तर त्यांच्याकडून तुम्ही पिठामध्ये मीठ टाकून घेऊ शकता, म्हणजे चवीनुसार, बरोबर. त्यामुळे मला काय सांगायची गरज लागत नाही की तुम्ही एवढं टाका किंवा एवढं ग्रॅम टाका, असं काही सांगायची गरज लागणार नाही, बरोबर. आता तुम्हाला सांगतो कोणकोणतं पीठ वापरलं पाहिजे. जास्त करून महाराष्ट्रामध्ये लोकांना माहीत आहे मक्याचा भरडाच वापरला जातो, बरोबर. आता मक्याचा भरडा तर वापरला जातो, पण मक्याचा भरडा हा कोणाकोणाला वापरला जातो, तर मक्याचा भरडा तुम्ही गाभण शेळ्यांना किंवा असा कोणालाही ठेवू शकता, असं काही नाही. एलेनला शेळ्यांना ठेवू शकता, म्हणजे आता शेळ्या मेंढ्यांना पण मी सांगतोय बरं का, मी समजून चाला, मी एकाचं जरी नाव घेतलं तरी धरून चाला, बरोबर. जसं की गाभणला चालतं किंवा लहान पिल्लाची शेळी असेल तर तिलाही चालतं. जसं की एक 1.5-2 महिन्याची पिल्ला असतील, बरोबर, एक म्हणजे महिन्या 6 महिन्याची पिल्ला असतील तर त्यांनाही चालतं, बरोबर. पण जास्त प्रमाणात पिल्लांना नको, म्हणजे मीठ नाही पाहिजे त्यामध्ये, बरोबर. तर हा भरडा चालतो, बरोबर, मक्याचा. आता दुसरी गोष्ट म्हणजे जे माहीत नाही आणि रिॲलिटीमध्ये मी वापर करतो त्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. जसं की आपलं बाजरीचं जे पीठ असते या, बरोबर. जसं की बाजरीचं पीठ असते, त्या बाजरी पिठाचं वापर केला जातो, जसं की चवीनुसारच त्यामध्ये मीठ हे टाकलं जातं, म्हणजे काळं मीठ किंवा ते शेंदा नमक म्हणून आहे ते चवीनुसारच टाकलं जातं. जसं की आपण चपातीला वगैरे मीठ टाकतो त्याचप्रमाणे, बरोबर. जास्त पण मीठ टाकायचं नाही, बरोबर. आता हे सुक्कच असं तुम्ही दगडावरती ढीग वगैरे असं करून ठेवू शकता, बरोबर. किंवा भांड्यामध्ये पण एकेकाला तुम्ही असं बचक किंवा असं, जसं की 2-2 चपाती आपण करतो तसं 2 चपातीचं जेवढं पीठ असतं तेवढं पण एका टायमिंगला तुम्ही सकाळ सकाळ ठेवू शकता, बरोबर. आता जसं की बाजरीचं पीठ हे कोणाला दिलं पाहिजे, जसं की ज्या शेळ्या येले ते ज्यांची ताणी पिल्लं आहेत त्यांना ते दिलं पाहिजे. आता ह्यानं काय होतं, जसं की दूध वाढतं किंवा दूध भरपूर प्रमाणात येतं किंवा चारा भरपूर प्रमाणात खातात आणि त्यामध्ये
त्यांना विटॅमिन म्हणा किंवा कॅल्शियम म्हणा त्या शेळीच्या शरीरामध्ये जात असते आणि त्या पिल्लाला पण दुधातून पोचत असते. म्हणून बाजरीचं पीठ आणि जसं की ते मीठ वगैरे टाकून ही केलेलं असते. जसं की कसं असते, थोडं मीठ त्यामध्ये कमी टाकायचं असते. जसं की तुमच्याकडे जर असा वडा वगैरे असेल आणि जसं की शेतामध्ये वगैरे महू असते, महू जसं की मधमाशा असतात ना, त्यांचा मध जो असतो म्हणजे देशी तुम्ही गावातून आणून दुकानातला वगैरे वापरचाल तर असेल तर तुमचा शेतातला घरगुती असेल तर वापरा, नाही तर गावातला असा केमिकलचा वगैरे आणून वापरू नका. बरोबर. तर ते मधही असा थोडा असा मिक्स करून म्हणजे जसं की आपण पीठ कसं चपातीला मळतो असं मध टाकून जर असं नॉर्मलसा असा नाही का गोळा असा बेसनाच्या लाडूचा वगैरे गोळा कसा करतो आपण, तर तशा पद्धतीने गोळा जरी केला तरी म्हणजे ते जास्त फायदा जाणवतो. म्हणजे मीठ असं जवळजवळ 50%च टाकायचं त्यामध्ये मीठ आणि 50% मध टाकायचा त्यामध्ये. बरोबर. आणि ते मिक्स करून त्याचं असं लाडूसारखं गोळ करून तुम्ही चारू शकता. आता हे फक्त महिन्यातून एकदा किंवा दोनदा चारलं तरी चालतं. असं सारखं सारखं किंवा 10 दिवसातून एकदा चारलं तरी दुधाच्या शेळीला चांगलं आहे म्हणजे. बरोबर. आता जसं की पीठ आणि मीठ चारायचं आहे ती महिन्यातून एकदा, ते 21 दिवसातून फक्त एकदा चारा. बरोबर. आता 21 दिवसाचं किंवा असं काही नाही, पण महिन्या 6 महिन्यात एवढं म्हणजे सारखं सारखं चारणं पण चांगलं नसते. बरोबर. त्यामुळं महिन्यातून एकदा तुम्ही चारू शकता. आता जसं की जे ज्वारीचं पीठ असते आपलं, बरोबर, तर ते ज्वारीचं पीठ जसं की तुमची जी महिन्या 1.5 महिन्याची जी 6 महिन्या पुढची जी शेळीची पिल्लं आहेत किंवा कोकरी आहेत, तर त्यांना तुम्ही त्यामध्ये मीठ टाकून असं कमी प्रमाणात मीठ टाकायचं, पण मीठ टाकून तुम्ही त्यांना ठेवू शकता. आता महिन्यातून त्यांना पण एकदाच द्या, कारण का काय होतं की भरपूर प्रमाणात देणं कुठंतरी नुकसानही होत असते. बरोबर. त्यामुळं कमी प्रमाणातच तुम्ही देऊ शकता. बरोबर. त्यानं काय होतं, पिल्लं पाणी पितात किंवा त्यांची वजन वाढतं किंवा जिथं त्यांचं खेळायचं जे वय आहे किंवा जे वजन वगैरे वाढ थांबलेली आहे ती चालू होत असते. बरोबर. जसं की शरीराला खाण्याला जास्त महत्त्व नसते. जसं की पाणी वगैरे पण पिलं पाहिजे. बरोबर. तरच वजन वाढत असते किंवा खाल्लेलं पचत असते, व्यवस्थित शरीराला लागत असते. बरोबर. त्यासाठी ही चांगलं आहे. आता ज्वारीचं पिठाचं पण तुम्हाला सांगितलं. आता हे तुम्हाला ज्यांचं वजन वाढवायचं वगैरे त्यांना ज्वारीचं पीठ देऊ शकतो. आता व्यापारी काय म्हणतात, बाजारात वगैरे नेलं तुम्ही कधी ऐकलं असेल, कंबर नाही, तर ज्वारीच्या पिठानं कंबर वगैरे पण भरत असते. बरोबर. जसं की आता गहू वगैरे, आता गव्हाचं काय असते की गव्हाचं पीठ जसं की गाभण शेळ्या वगैरे आहेत. बरोबर. तर त्या गाभण शेळ्यांना वगैरे तुम्ही किंवा गाभण मेंढ्या वगैरे आहेत, तर त्यांना तुम्ही नॉर्मल असं म्हणजे चवीपेक्षा पण कमी, म्हणजे खारट पण नाही चवीनुसार पण नाही, चवीपेक्षा कमी मीठ त्यामध्ये टाकून गव्हाचं पीठ, आणि गव्हाचं पीठ कसं असते टाळ्याला चिटकतं सुका असल्यामुळं. बरोबर. तर तुम्हाला काय करायचं असते, त्यामध्ये तुम्ही जसं की आपला मक्याचा भरडा असतोय तो निम्मा असा मिक्स करायचा आणि निम्म गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्ही आपलं काळं मीठ आणि जे शेंदा नमक आहे ती टाकून तुम्ही ती शेळ्या मेंढ्यांना म्हणजे गाभण काळामध्ये तुम्ही देऊ शकता. म्हणजे त्याने पाणी वगैरे व्यवस्थितपणे पितात आणि अन्न वगैरे खाल्लेलं अंगाला लागत असते. बरोबर. तर अशा प्रकारे म्हणजे हे मीठ वापरलं जातं. आणि ह्याचं तुम्हाला मी सांगायचं काय लय थोडक्यात सांगितलं, पण ह्याचं तुम्हाला परिणाम तुम्ही एकदा वापरून बघा मग मला सांगा. कारण का असं आहे की ज्या जागेत तुम्ही बसला त्या जागेत जरी असं तुम्हाला वाटत असेल ना गवत नाही, बरोबर, गवत नाही असं वाटत असेल, तर तुम्ही हे मीठ दिल्यानंतर त्यामधलं असं काडी असं इचून ते शेळ्या मेंढ्या खात असतात. म्हणजे एकतर खाण्याच्या बाबतीत एकतर म्हणजे तुमचं जसं की लिव्हर टॉनिक वगैरे पण काम करत नाही, तशा पद्धतीने हे काम करतं. कारण का जे पण आपण चारा वगैरे देत असतो, मग काहीही तुम्ही चारा द्या तो आयने असतो या. बरोबर. आयने असतोय, खारट नसतोय. त्यामुळं कधी मीठ देणंही त्याच्या शरीराला फायदा देत असते. बरोबर. आता मी दिलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.